18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आज अंमळनेरात उद्घाटन करण्यात आले. अंमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीत विद्रोही साहित्य संमेलनाचा यावेळी उत्साह पाहायला मिळाला. साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म कवितेने या कार्यक्रमाचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले. विद्रोही साहित्य संमेलनाचे पेन आणि मुखवट्याच्यावर लावण्यात आलेली चिकटपट्टी काढून अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. 97वा मराठी साहित्य संमेलनाचे अंमळनेर येथे कालपासून सुरू असताना आजपासून या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनही यावेळी होत आहे. साहित्य संमेलनाचा शुभारंभ पेन आणि मुखवट्याच्यावर लावण्यात आलेली चिकटपट्टी काढून यावेळी 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. मागील काळच्या पासून काही उच्चवर्णीय जात व्यवस्थेसह भांडवलदार आणि राजसत्तेकडून उपेक्षित वर्गाचं शोषण केले गेले. त्याचबरोबर त्यांचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र उपेक्षित वर्ग आता बोलता होणार आहे, व्यक्त होणार आहे. यासाठी त्याला आता विद्रोह करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच आता आमचा बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आम्ही बजावणार आहोत. त्याचं प्रतीक म्हणून अनोख्या पद्धतीने या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले गेले असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. या व्यासपीठावर संमेलन अध्यक्ष प्राध्यापक वासुदेव गुलाटे, राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी, उद्घाटक रहमान अब्बास धामोसकर, चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलन अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार, मुकुंद सपकाळे, कार्याध्यक्ष संयोजन समितीचे मिलिंद बागुल, लीलाधर पाटील, मुख्य संयोजक रणजित शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. रहमान अब्बास यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणात जाती व्यवस्था, राजसत्ता यावर टीका केली आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर जात पात धर्म यांच्या पुढे जाऊन केवळ मानवता आणि देशाचा विकास याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. उपस्थितांनी यावर जोरदार दाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले. एक नजर टाकूया विद्रोही साहित्य संमेलनावर. हमारे बोलने पर, सोचने पर, देखने पर, स्टेज ड्रामा करने पर, फिल्म बनाने पर, नॉवेल लिखने पर जो पाबंदियां लगाई जाएंगी तो उससे पहले उनको इस संविधान में कुछ ना कुछ करना पड़ेगा. और जब वो ऐसा करने आएंगे तो हमको सबको ये सोचना होगा कि हमारे कंधे पर ये संविधान है और हमारी छाती के अंदर ये संविधान है. और जब तक हम इसको बचाएंगे, हम भारत की आत्मा को बचाएंगे, हम खुद को बचाएंगे. लेकिन विडंबना दूसरी है. अब मैं उस पर आता हूं. 2004 में महाराष्ट्र असेंबली में आर पाटिल जब होम मिनिस्टर थे तो मेरे खिलाफ कमीशन बैठता है मेरे पहले नॉवेल पर. और जब पहला नॉवेल मेरा छपा था तो मैं अंजुमन इस्लाम नाम के एक बहुत बड़े माइनॉरिटी कॉलेज में पढ़ाता था, जूनियर कॉलेज. तो बहुत सारे मौलाना, और आप जानते हैं मौलाना किसे कहते हैं, जिसका अपना एक अपनी धार्मिक विचारधारा होती है और हर आदमी को हक है कि वो एक धार्मिक विचारधारा रखे. लेकिन जब आपकी धार्मिक विचारधारा मेरी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को खत्म करना चाहती है तो क्लैश शुरू होता है. तो एक और मिनिस्टर थे आर पाटिल और हमारे बहुत सारे मौलानास, इंग्लिश में उनको मौलानास बोलने का मजा ही कुछ और है. ये सब इन्होंने मीटिंग्स दिया, बहुत कुछ हुआ और हमारा उर्दू न्यूज़पेपर बहुत एक्टिव था. इट रन्स कैंपेन लाइक एनीथिंग. मेरे खिलाफ उन्होंने बहुत कैंपेन की. जितना एक नौजवान लेखक को जितना बदनाम कर सकते हैं, अगर आपको सीखना है तो आपको उर्दू अखबार पढ़ना चाहिए. नतीजा ये हुआ कि फिर पुलिस ने FIR दर्ज हुई. एक दिन सुबह 5 बजे पुलिस मेरे घर पर आई. आई वॉज इन द्वारका रोड जेल. जॉब से मुझे रिजाइन देना पड़ा. ये सब इसलिए हुआ कि मेरे नॉवेल के अंदर कुछ पोर्शन ऐसा था जो मुस्लिम सेंसिबिलिटीज को मंजूर नहीं था. अब मुस्लिम सेंसिबिलिटीज, हिंदू सेंसिबिलिटीज, क्रिश्चियन सेंसिबिलिटीज, सारी सेंसिबिलिटीज का रिस्पेक्ट करना चाहिए. लेकिन दूसरे की आजादी को वो एक्सेप्ट नहीं करते. प्रॉब्लम यहां शुरू होता है. 16 साल के बाद, 10 साल के बाद वो केस कोर्ट में खत्म हुआ और मेरे नॉवेल पर जो इल्जाम लगा था वो भी खत्म हुआ. लेकिन इस सफर में मैंने सीखा एज अ राइटर, एज अ मराठी राइटर, एज अ उर्दू राइटर, एज एन इंडियन राइटर, एज अ राइटर हु बिलोंग्स टू एवरीथिंग, एवरीबॉडी, के बहुत सारे फोर्सेस हैं
विद इन कम्युनिटीज, जो कॉन्स्टिट्यूशन की आत्मा के खिलाफ, जो आपकी बेसिक फ्रीडम, सोचने की फ्रीडम है, उसके खिलाफ है। मुझे नहीं लगता है कि कोई किताब, कोई ड्रामा किसी को हर्ट कर सकता है। आपके पास आजादी है उसे नहीं देखने की, नहीं पढ़ने की। आप अपनी आजादी का इस्तेमाल क्यों नहीं करते? एक फिल्म पर अगर आपको आपत्ति है, मत देखो, किसने कहा आपको देखो? लेकिन आप ये कहोगे कि इस देश में ऐसी फिल्म नहीं बनेगी, तो आप इस देश को पाकिस्तान बनाओगे, तरक्की याफ्ता हिंदुस्तान नहीं बनाओगे। तो हमको तय करना है कि हमको अपने देश को, जिसके पास एक जबरदस्त दुनिया का संविधान है, जो हर तरह की आजादी को कबूल करता है, उस संविधान में जो हमको सारे अधिकार दिए हैं, आहिस्ता आहिस्ता के हमें वो अधिकार कम करके हमको अपने कंट्री को सऊदी अरबिया, बर्मा और पाकिस्तान और दूसरी जो तबाह हाल कंट्रीज हैं, इराक, सीरिया, इनकी तरह बनाना है। तो भारत का जो मॉडल है, वो मॉडल जब तक उसकी आत्मा के साथ रहेगा, आजादी के साथ रहेगा, बोलने और सोचने की आजादी के साथ रहेगा, मुझे लगता है हम आगे बढ़ेंगे। अब दूसरी बात, साने गुरुजी से आपका भी गहरा रिश्ता है, इस शहर का गहरा रिश्ता है, मराठी साहित्य का गहरा रिश्ता है, और आज उनकी जो कविता से जो एक लाइन निकली है, उस पर हम मिल बैठकर बातें करना चाह रहे हैं, और वो ये है कि इंसानियत हमारा धर्म है, बल्कि इंसानियत ही सबका धर्म। तो सोचना ये चाहिए कि इंसानियत ही जो धर्म है, और उसके अलावा जितने धर्म है, मेरा तो अपना पर्सनल ओपिनियन है कि वो आदमी ने बनाए। आदमी बुनियादी तौर पे एक जानवर है, और मुझे ऐसा लगता है जितने जानवर हैं उनमें सबसे खतरनाक जानवर आदमी है। और ये इतना खतरनाक जानवर है कि ये दूसरे जानवरों को भी खाता है और अपने जैसे दिखने वाले जानवरों को भी खाता है। तो इस आदमी ने, और इसकी जो साइंस के स्टूडेंट्स हैं वो समझ सकते हैं इस बात को, कि जो हमारा इतिहास है मानव जाति का इस प्लैनेट पर, वेदर इट इज इन अफ्रीका, यूरोप, एशिया, साउथ एशिया, ये एक ही आदमी है, एक ही इंसान है जो इस प्लैनेट पे एक प्रजाति होती है जैसे किसी एनिमल। ज्या महात्मा गांधींच्या नावानं विद्यापीठ चालतं, त्या महात्मा गांधींच्या विद्यापीठामध्ये त्यांची पुण्यतिथी, त्यांचा स्मृती दिन साजरा करण्यासाठी बंदी करतात, या पद्धतीचा काळ आपण अनुभवतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जागर करणाऱ्या कलाकारांना मारहाण केली जाते। त्याच्या अगोदर विद्यार्थी कार्यकर्ते आपले जे लढतात की या शिक्षण क्षेत्रामधला मनुवाद, मनीवाद थांबला पाहिजे, त्यांच्यावर हल्ले होण्याचं प्रमाण हे आपल्याला वाढत असताना दिसतंय। आणि त्यात सदाशिव पेठी पुण्यामध्ये, पुण्याचं विभाजन दोन भागामध्ये, पूर्वेकडे जिजाऊंचा लाल महाल आणि महात्मा फुल्यांचं राहतं घर फुलेवाडा आहे, आणि पश्चिमेच्या बाजूला सगळी टिळक संप्रदाय आहे। आणि त्या टिळक संप्रदायी पुण्यामध्ये शंकराचार्य येतात आणि जाती व्यवस्था किती महत्त्वाची आणि तिचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे असं म्हणतात। या माहोल मध्ये आपण हा 18वा विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा गाठ घातलाय। मला यांना सांगायचंय की जे भगतसिंगांनी सांगितलं होतं, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। या हिमतीनं आम्ही सर्व विद्रोही इथे उभे राहिलेलो। हे संमेलन संघटित करत असताना एक आनंदाचा प्रसंग असा आहे की विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 सालापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। 1999 ते 2014 म्हणजे 25 मध्ये आली चळवळ। 25 वर्ष हा विद्रोहाचा पेटा पलिता घेऊन आपण महाराष्ट्रभर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वाल्यांना त्यांची अक्कल नेमकी किती आहे, ते नेमका कोणता व्यवहार करतात, ते कसे विषमतावादी मूल्यांचा पुरस्कार करतायत, याची कान उघडणी आपण करत आलो। आणि मला सांगायला आनंद होतोय की नाशिक पासून त्यांचा आणि आपला आमना सामना सुरू झालेला आहे। आणि या आमना सामन्यामध्ये दरवर्षी इकडच्या खुर्च्या रिकाम्या आणि आपल्याकडे तरुणाईचा जल्लोष आहे। मी असं मानते
ह्या विचारांचा विजय आहे. महात्मा फुल्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ग्रंथकार सभेमध्ये आमचे ग्रंथकार नाहीत, आमच्या हिताचं महात्मा फुल्यांनी नेमका शब्द वापरलाय, अखिल मानवाचं हित होईल असं बीज त्यांच्या ग्रंथांमध्ये नाही, सबब त्यांच्या ग्रंथकार सभांमध्ये सहभागी होऊ नका हे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आपण आपल्या स्वतंत्र ग्रंथकार सभा, आपले लोक लिहायला लागले, कविता करायला लागले, कादंबरी करायला लागले, वैचारिक लेखन करायला लागले. आपल्या साहित्यिकांचं, विचारवंतांचं, कलावंतांचं आपण पर्यायी संमेलन सुरू केलंय आणि ते आज या उंचीला पोहोचलंय. याचा खरोखर विद्रोही सांस्कृतिक चळवळीला आनंद आहे.